पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येते, काय वाटतं? 3-4 शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. एक तर हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न, तो नुसता आरोप नाही झालाय, तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारले, त्याच्या उत्तराची मी वाट बघते. कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे, तुमचा आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणार आहे. त्या शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे, पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून 7-12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर आहेत, एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक डिस्ट्रेस, महाराष्ट्र आणि देशावरचं कर्ज, त्याच्यावर जो इंटरेस्ट भरावा लागतो, भारताची इकॉनॉमिक सिच्युएशन, जगाची, त्याचा आपल्या देशावर इम्पॅक्ट, आज डॉलरचा भाव तुम्ही बघताय, त्याच्यानंतर ऑइल इम्पोर्ट्स, खूप कॉम्प्लेक्स या गोष्टी आहेत, फार गंभीर ही विषय आहेत, राज्य आणि देशासमोर आव्हान आहे. त्यामुळे माझी अपेक्षा की एवढा मोठा मॅन्डेट आलेल्या सरकारनी ह्या विषयांवर बोललं पाहिजे. आणि मी स्वतः पार्लमेंटवर गेल्यावर हे बजेट सेशन असणार आहे, हे सगळे विषय आम्ही फार गांभीर्याने चर्चा या सगळ्या विषयांवर सरकारकडे मागणार आहे. आष्टीमध्ये एक कुटुंब आहे, त्यांना बहिष्कार केलेला आहे, त्या मुलीला एड्स झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती, त्यामुळे आता त्या कुटुंबांनी, पोलिसांनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे, म्हणजे मागणी केलेली आहे, तशी कलेक्टर ऑफिसला तक्रार केलेली. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी पसरवलं. माझं म्हणणं आहे, एक तर अफवा काय, एखाद्याला एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे, त्याच्यात अफवा आणि असं कशासाठी, कशाला कुणाला कॉर्नर कव्हर करावं कुठल्याही आजाराबद्दल. आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर उभं राहायला पाहिजे. पुणे जिल्ह्यामध्ये एक शाळा अशी आहे, इथे सगळ्या ज्या मुलांना एड्स आहे किंवा अशा बॅकग्राऊंडची सगळी मुलं एकत्र शिकतात, त्यांना राज्य पुरस्कार दिलेला आहे. मी गेले अनेक वर्ष चव्हाण सेंटरच्या माध्यमातून त्या शाळेबरोबर काम करते. त्याच्यामुळे ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता आपण सगळ्यांनी मिळून मोडून काढली पाहिजे. त्यामुळे एड्स जरी झालं असलं किंवा नसलं, अनेक पेशंट आज जगामध्ये आहेत ज्यांना एड्स झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या खूप गांभीर्याने आणि अतिशय संवेदनशीलपणे आपण अशी सगळ्यांनी विषय हाताळले पाहिजे. काही पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे, उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते, मुख्यमंत्री दावोसला गेले, यादी जाहीर करूनच ते दावोसला गेले. मी तुम्हाला खरं सांगू, मी माझं काम खूप गांभीर्याने, मी पॉलिसी मेकर आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे. या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे. तुम्हाला सांगू, मला एक गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालाय, मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उभं आला या विषयाचा, ऍक्च्युली मला उभं आला की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे. आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न, आव्हानं या राज्य आणि देशासमोर, याच्यावर चर्चाच होत नाही. मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का, की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय, तर मला हे प्रश्न विचारू नका. बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल, मी काही उत्तर द्यायला तयार आहे. तर कोण, कुठला पालकमंत्री, कुठला डिपार्टमेंट, रुसवे फुगवे, प्लीज यार, ही काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे. लेट्स गेट सिरियस. रायगड आणि नाशिकमध्ये जे पालकमंत्री नियुक्त केलेले होते त्याला सुद्धा लगेच 24 तासाच्या आत स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सहपालकमंत्री, हे जे काही आता नवीन धोरण आहे ते सुद्धा आलेलं आहे. तर नेमकं काय, त्याचा काय उपयोग आहे किंवा काय नेमकं? हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट तयार करण्यामध्ये अगदी मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत. अनकॉन्स्टिट्युशनल
म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही अशा पोस्ट देण्यामध्ये आपला राज्य कदाचित एक नंबरला असेल देशात. मी मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी हे दिलं जाते सहपालकमंत्रीपद. तुम्हाला सांगू कसली नाराजी, एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिले, सेवा सोडून बाकी सगळं चाललंय हो राज्यात. हे किती अस्वस्थ करणार आहे. पॉलिसीवर का चर्चा होत नाही? पॉलिसीवर वाद झाले असते ना तर मला आनंद झाला असता, हरकत नाही, लोकशाही आहे, पण पॉलिसीवर वादच होत नाहीये, पॉलिसीवर चर्चाच होत नाही. 2 महिने झाले या सरकारने येऊन कुठली मोठी पॉलिसी केली? काल तर मला एक धक्कादायक गोष्ट वर्तमानपत्रात आलेली आहे, कालच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली आहे की हेच सरकार होतं आधी, ह्याच सरकारने मागच्या सरकारची स्पोर्ट्स पॉलिसीमध्ये एक टेंडर कॅन्सल केलं. हेच सरकार मागच्या सरकारचं टेंडर, आता मागचेच पण यांचंच सरकार होतं ना 2.5 वर्ष, त्या 2.5 वर्षाच्या सरकारचं टेंडर यांनी कॅन्सल केलंय. आता हे किती चिंताजनक आहे. का टेंडर कॅन्सल केलंय याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हार्वेस्टर मध्ये कोणी पैसे काढले याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री याची वाट बघते, मी जाऊन त्यांची गाठ घेणार आहे की बाबा हे तुमचंच आधी सरकार होतं, आत्ताही तुमचंच सरकार आहे, मग हे काय आहे, तुम्ही टेंडर्स कॅन्सल का करताय? याचा त्यांना सांगावं लागेल, त्यांच्या काही घरचे पैसे नाहीयेत, हे आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून हे होतं ना. बीडचं जे पालकमंत्री आहे ते अजितदादांकडे दिलेलं आहे. आता तरी बीडची परिस्थिती आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर ज्या घटना असतील त्या कमी होतील असं वाटते तुम्हाला? बघूया ना काय होतं. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं काय. अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर झाला.